Hello friends, welcome back to my channel Love to Nursing. Today we learn about epilepsy. This is important topic for GNM nursing and BSc nursing also. So let's start. What is epilepsy? Okay. First आपण बघणार आहे introduction. Okay. Epilepsy is a neurological disorder. हे एक neurological disorder है. It is characterized by recurrent seizures, sudden uncontrolled electrical disturbance in the brain. It can affect people of all ages, genders, and backgrounds, causing a range of symptoms from muscle spasm to loss of consciousness. तर एपिलेप्सी हे काय आहे की एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे रिलेटेड टू ब्रेन. ओके, तर याच्यामध्ये काय होतं की रिकरंट तुम्हाला सीझर्स यावे लागतात सडनली, म्हणजे अचानकपणे चक्कर येणे, झटके येणे किंवा अनकंट्रोल्ड इलेक्ट्रिकल डिस्टर्बन्स सुद्धा होतो ब्रेन मध्ये, ज्याचा अफेक्ट कुणावर पडतो? प्रत्येक एज मधल्या पीपल्स वरती होतो, जेंडर वरती होतो, बॅकग्राऊंड वरती होतो, ज्याच्यामुळं काय होतं मसल्स मध्ये स्पाझम निर्माण होतं. ओके, तर त्यामुळे काय होतं की कॉन्शियसनेस लॉस होऊ शकतो. कॉन्शियस लॉस होऊ शकतो म्हणजे काय, तुम्हाला जाणवणार नाही की तुम्ही काय करताय, म्हणजे कॉन्शियस नसणार आहे तुम्ही. दिस इज इंट्रोडक्शन. देन टाइप्स ऑफ एपिलेप्सी. 3 टाइप्स आहेत एपिलेप्सीचे: जनरलाइज्ड सीझर, फोकल सीझर, अब्सेंट सीझर. ओके, तर जनरलाइज्ड सीझर म्हणजे काय? इट अफेक्ट द एंटायर ब्रेन. पूर्ण ब्रेनला ते अफेक्ट करतं. त्यामुळे काय होतं? लॉस ऑफ कॉन्शियसनेस अँड मसल स्पाझम. ओके, तर पूर्ण ब्रेन, एंटायर ब्रेन वरती याचा अफेक्ट पडतो, प्लस कॉन्शियसनेस लॉस होतो तुमचा आणि मसल स्पाझम सुद्धा होतं. ते फोकल सीझर. फोकल सीझर म्हणजे काय की स्टार्ट इन स्पेसिफिक एरिया. स्पेसिफिक एरिया मधनं ते स्टार्ट होतं. ओके, म्हणजे पर्टिक्युलर राईट साइड, लेफ्ट साइड, असं पर्टिक्युलर एरिया मधनं ते स्टार्ट होतं ब्रेनच्या, विथ सिम्पटम्स लाईक मसल ट्विचिंग अँड स्टेरिंग स्पेल्स. मसल ट्विच होतात आणि स्टेरिंग स्पेल्स, स्पेल्स दिसत नाहीत तुम्हाला. देन अब्सेंट सीझर्स म्हणजे काय? ब्रीफ लॉसेस ऑफ कॉन्शियसनेस ऑफन सीन इन चिल्ड्रन. अचानकपणे ते बेशुद्ध पडतात. ओके, ब्रीफली लॉस ऑफ कॉन्शियसनेस होतं. असे आपले 3 टाइप्स आहेत: जनरलाइज्ड, फोकल अँड अब्सेंट सीझर. ओके, तर नेक्स्ट आपल्याला बघायचंय की कशामुळं हा एपिलेप्सी तुम्हाला होतो. तर ॲबनॉर्मल ब्रेन ऍक्टिव्हिटी. जर ब्रेनची ऍक्टिव्हिटी ॲबनॉर्मल असेल तरीही तुम्हाला एपिलेप्सी होऊ शकतो. हेड इंजुरी जर झाली असेल तरीही तुम्हाला होऊ शकतो. स्ट्रोक, ब्रेन ट्यूमर, जेनेटिक फॅक्टर आणि सर्टन इन्फेक्शन्स, ह्या सगळ्यांमुळे तुम्हाला एपिलेप्सी होऊ शकतो. देन रिस्क फॅक्टर. कुणाकुणाला रिस्क आहे? तर एज, फॅमिली हिस्ट्री, हेड ट्रोमा अँड अंडरलाईन हेल्थ कंडिशन हे काय करतात? तुमच्यामध्ये एपिलेप्सी वाढवण्याचे चान्सेस क्रिएट करतात. ओके, तर एज आहे, फॅमिली आहे, हिस्ट्री आहे, सॉरी हिस्ट्री आहे, हेड आहे, ट्रॉमा आहे, ओके, किंवा अंडरलाईन हेल्थ कंडिशन आहेत की अशामुळे तुमचं काय होतं की रिस्क वाढत जातं. ओके, दॅट इज कॉजेस अँड रिस्क फॅक्टर. सिम्टम्स कोणकोणते दिसतात? सिम्टम्स म्हणायला गेलं तर तुम्हाला मगाशी जसं मी सांगितलं की सीझर्स येतात, तुमचा कॉन्शियसनेस लॉस होतोय, मसल स्पाझम होतं, ट्विस्टिंग होतं, कन्फ्युजन सुरू होतं. ओके, कन्फ्युजन का होणार आहे? कारण इलेक्ट्रिकल तुमचा जो बॅलन्स आहे ब्रेन मधला तो अनकंट्रोल्ड होणार आहे त्यामुळे, होय ना? ओके, देन डायग्नोसिस. डायग्नोसिस म्हणजे काय? तुम्हाला कसं कळणार आहे की तुम्हाला एपिलेप्सी झालाय? तर ईईजी. ईईजी म्हणजे काय? इलेक्ट्रोएन्सेफेलोग्राम. ओके, एमआरआय. एमआरआय मीन्स मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग आणि ब्लड टेस्ट. ह्याच्यातून तुम्हाला समजतं की टाईप कोणता आहे एपिलेप्सीचा, प्लस कारण काय आहेत. ओके, तर तुम्हाला समजतं. तर हे होते तुमचे रिस्क अँड
रिस्क नाही, सिम्पटम्स अँड डायग्नोसिस होते. ओके, कळालं इथपर्यंत? सिम्पटम्स तुम्ही बघितलं की सीझर्स आहेत, लॉस ऑफ कॉन्शियसनेस आहे, मसल ट्विचिंग आहे, मसल स्पाझम आहे, प्लस कन्फ्युजन होते. हे तुमचे सिम्पटम्स. डायग्नोसिस मध्ये तुम्ही EEG करणार आहे, MRI आणि ब्लड टेस्ट. क्लिअर? ट्रीटमेंट ऑप्शन्स काय काय आहेत आता? फर्स्ट असणार आहे, आपण कोणत्याही डिसीज कंडिशन मध्ये दोन बघतोय, की एकतर मेडिकल किंवा सर्जिकल. ओके, तर मेडिकेशन मध्ये तुमचं येणार आहे अँटी सीझर ड्रग्स. ते काय करतात, ही प्रायमरी ट्रीटमेंट आहे ज्याच्यामध्ये सीझर कंट्रोल करता येतं. ओके, देन सर्जरी. सर्जरीमध्ये काय येते की फॉर सम पेशंट सर्जरी मे बी ऑप्शन टू रिमूव्ह द पार्ट ऑफ द ब्रेन कॉझिंग सीझर. सर्जरीमध्ये काय होतं की आपण तो भागच रिमूव्ह करतो ब्रेनचा, की त्यानं काय होतं, ब्रेनचा भागच काढल्यामुळे काय होतं, सीझरचे चान्सेस कमी होतात किंवा सीझर तुम्हाला परत पुन्हा होणार नाही. देन लाईफस्टाईल चेंजेस. तुमची लाईफस्टाईल चेंज करून बघा. गेटिंग इनफ स्लीप. ओके, प्रॉपर स्लीप घ्या, प्रॉपर रेस्ट घ्या. तुमचे जे ट्रिगर्स आहेत की हा बाबा मला ह्यानं त्रास होतोय, तर ते अवॉइड करा. तुमचा स्ट्रेस मॅनेज करा. आणि जेव्हा तुम्ही ह्या 3 गोष्टी कराल, इनफ स्लीप घ्याल, रेस्ट घ्याल, ट्रिगरला अवॉइड कराल, स्ट्रेसला मॅनेज कराल, तेव्हा ही एपिलिप्सी नाहीशी होते. क्लिअर? ओके. नेक्स्ट आहे लिव्हिंग विथ एपिलिप्सी. जे एपिलिप्सी सोबत जगतायत तर त्यांना सपोर्ट द्या. म्हणजे काय होईल की आपण जरी त्यांच्याशी बोललो, व्यवस्थित वागलो, तर त्यांची जी काय क्वालिटी ऑफ लाईफ आहे ती इम्प्रूव्ह होईल. सेफ्टी प्रिकॉशन घ्यायचे त्यांची होम मध्ये किंवा वर्कच्या ठिकाणी किंवा कुठल्याही ऍक्टिव्हिटीज करताना की त्यांना सीझरमुळे कुठल्या इंजुरी व्हायला नको. ओके, देन फर्स्ट एड. जर समजा काही जरी अननोइंगली झालंच तर तुम्हाला त्याच्यावरचा फर्स्ट एड माहित असायला पाहिजे की तुम्ही काय करणार, अशा पेशंटला तुम्ही कसा रिस्पॉन्ड देणार हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. ओके, सपोर्ट, सेफ्टी अँड फर्स्ट एड. देन epilepsy and mental health. The first आहे anxiety. Epilepsy can increase the risk of anxiety and depression, which should be addressed. तर एन्झायटी ही मोस्ट इम्पॉर्टंट असते. कुठेही आपल्याला काहीही झालं तर पहिला भीती वाटते. ओके, त्यामुळे एपिलेप्सीमुळे काय होते की एन्झायटी आणि डिप्रेशनची रिस्क वाढते. देन स्टिग्मा. सोसायटीमध्ये एक स्टिग्मा लागतो आपल्याला, निगेटिव्ह असा स्टिग्मा की हे मेंटल आहे. ओके, याला सारखे झटके येतात, फिट येत्या, असं एक स्टिग्मा लागतोय आपल्यावर. देन सपोर्ट. सपोर्ट काय करायचे, काउन्सिलिंग घ्यायचं त्या पेशंटचं, सपोर्टिव्ह ग्रुप तयार करायचे, मेंटल हेल्थ रिसोर्सेस क्रिएट करायचे, जेणेकरून इट हेल्प्स टू इमॅजिन द इमोशनल अस्पेक्ट ऑफ एपिलेप्सी. ग्रुप तयार केल्यामुळे काय होईल, माणसाचं कसं असतं की आपल्यासारखा कुणी आहे ना मग मला बरं वाटतं. जर क्लासमध्ये सगळे पास झाले आणि एक फेल झाला तर वाईट वाटते, पण दोघं फेल झाले तर काय वाटत नाही, की कुणीतरी माझ्या सोबत आहे. ओके, तसं त्यांना सांगायचं की सर्व तुमच्या सोबत आहेत, तुमच्यासारखेही पेशंट आहेत, पण ते आता बरे झालेले आहेत, असं म्हणत तुम्ही त्यांना काउन्सिलिंग करायचं आहे की जेणेकरून त्यांचं एपिलेप्सी रिड्यूस होईल. ओके, तर इथं आपण पाहिलेलं आहे एपिलेप्सी. 9 मिनिट्स मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जस्ट बेसिक एवढ्यावर सुद्धा तुम्ही एक 15 मार्काचा क्वेश्चन लिहू शकता. ओके, थँक्यू सो मच. इफ यू हॅव डाऊट then put it in comment. Thank you so much guys for watching my video. Press the like button, share to your friends and subscribe my channel. Bye bye. Keep in touch. Be safe. Okay.